करायला जमलं नाही. आता मात्र आपल्याला हे सगळं हवारी करायचं, म्हणजे लेवल करायचं. लेवल केल्यानंतर आपल्याला परत राजगुरुनगरमध्ये अजून एका प्लॉटचं काम चालू आहे, आपल्याला त्या प्लॉटवरती जायचं. डिझेल वगैरे सगळं टाकलं, सगळं मेंटेनन्स वगैरे झाला. घेऊ देवाचं नाव आणि करू कामाला सुरुवात. तर परत आपण सकाळी साईडवरती आलेलो आहे आत्ताच. तर डिझेल लागायचं काम चालू आहे. डिझेलला ऑटोमॅटिक सिस्टीम आपल्याकडे आहे, पाईप टाकून दिलं आहे आणि इकडं आलो शूट करण्यासाठी. तर काल आपल्याला हे हवारी करायचं होतं, पण ते म्हणजे जवळजवळ संध्याकाळी 7 वाजले होते, त्यामुळे हे काय हवारी करायला जमलं नाही. आत्ता मात्र आपल्याला हे सगळं हवारी करायचं, म्हणजे लेवल करायचं. लेवल केल्यानंतर आपल्याला परत राजगुरुनगरमध्ये अजून एका प्लॉटचं काम चालू आहे, आपल्याला त्या प्लॉटवरती जायचं. डंपरचं थोडंसं काम बाकी आहे, त्याच्यामुळे त्यांना पण थांबून ठेवलं आहे. थोड्या वेळात त्यांचं पण काम संपून जाईल आणि आपलं पण काम थोड्या वेळात संपणार आहे. जवळजवळ फायनल लेवल याला द्यायची आहे. फायनल लेवल झाली की मग आपलं इथलं काम पूर्णपणे संपणार आहे. हा, थोडंसं डिझेल वगैरे व्हायला गेलं, काय हरकत नाही. पाईपाने डिझेल टाकत होतो, पण पाईपाचा काही यूजच झाला नाही व्यवस्थित. डिझेल वगैरे सगळं टाकलं, सगळं मेंटेनन्स वगैरे झाला. घेऊ देवाचं नाव आणि करू कामाला सुरुवात. विठ्ठला पांडुरंगा. चलो, गोप्रोला पण इथं सेट केलेलं आहे टाइम लॅपसाठी. आणि आत्ता आपलं काम चालू झालेलं आहे. मस्तपैकी कॅप आणली. काल मला एवढं ऊन लागलं, त्याच्यामुळे आज कॅप घेऊन आलोय. हे सगळं आपल्याला लेवल करायचंय. लेट्स गो. तर लेवलचं आपलं काम चालू आहे. ते चिखल होता, मशीन नव्हतं घालायला पाहिजे इथं. वाढवपणा नडलाय मला. सगळ्या चिखलात गुतलोय. सगळे टायर वगैरे सगळे हे काय सगळे टायर चिखलाने भरलेत. आता मात्र मला मशीन काढायला लागणार आहे. मस्तपैकी टोपी उलटी टाकली, कारण काल मला एवढं ऊन लागलं ना, उन्हामुळे मी खरं तर टोपी आणली आहे आज. हायकोर्टाने म्हणजे ऋतुजाने मला सकाळी सकाळी मस्तपैकी टोपी सापडून दिली. काहीतरी जुगाड करून इथून मशीन काढू आपण. परत इथं मशीन घालायचं नाही, परत असं वाढवपणा करायचं नाही. ओव्हर कॉन्फिडन्स ठीक आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नको कामात. बापरे. ओके, बूम खाली घेतलं, थोडीशी निंजा टेक्निक वापरली आणि मशीन बाहेर निघलेले. आता मात्र इथं परत मशीन घालायचं नाही. थोडंसं बघू, आता एक लोडर मारून बघू, जमलं तर ठीक, नाही तर परत तिथं मशीन घालायचं नाही. आणि बऱ्यापैकी आता लेवलचं काम उरकत आलेलं आहे. फायनल आपल्याला एक फायनल टच द्यायचा इथं, एक फायनल लेवल काढायची. त्याच्यानंतर आपलं लेवलचं काम संपून जाईल. लेवल तर बऱ्यापैकी झाली आपली. थोडंसं आपल्याला माती कमी पडली आहे, त्याच्यामुळं डंपर आहे आपल्याकडे. हे काय डंपर इथं लावलेलं आहे. आपले ड्रायव्हर मावा पण आहेत. 1-2 ट्रिपा तिथून टाकून घेऊ. आणि इथं जो हा थोडासा खड्डा बाकी आहे, हा खड्डा आपण माती टाकून ते रिफिल करून घेऊ. हजारों है बातें और वक्त है कम के मरने से पहले जीले जरा हम. बास, आडवा लावाच्या मायला. त्याला प्रत्येक ट्रिपला सांगायला लागतं आमच्या मामांना, त्यांची चुकी नाही. होतं असं, आपली झेड ब्लॅक फिल्मिंग आहे ना, त्याच्यामुळं बाहेरच्या माणसाला आतमध्ये काय चाललंय हे लक्षातच येत नाही. त्यांना काही कळतच नाही आतमधला माणूस काय सांगतोय. त्याच्यामुळं बऱ्याचशा माणसांची चिडचिड होती त्यांची. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती कम्फर्ट भेटतो ब्लॅक फिल्मिंगमुळं. आणि एवढा त्रास होतो उन्हाचा, तर फिल्मिंग नसते ना भाई, संध्याकाळी तोंड बघण्यासारखं राहत नाही ऑपरेटरचं.
सकाळी असा बघण्यासारखं खुश चमकत राहतो, संध्याकाळी डायरेक्ट कावळा क्वॅक 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 बदक करतो. काय ना, कधी आपल्याला फरक समजायचा बदकातला आणि कावळ्यातला काय माहिती. आपल्याला फरक फक्त कामातला, जेसीबीतला. सगळी जिंदगी याच्यात चालली, जेसीबी जेसीबी. सकाळी उठलं की जेसीबी, संध्याकाळी झोपताना जेसीबी. एवढंच राहिलं आयुष्यात. पण आपण जे म्हणजे काम करतोय ना, एकदम आनंदात आहे भाई. टेन्शन नाही कसलं, मस्तपैकी आनंदात दिवस जातो. दिवसभर गाणे ऐकायचे, काम करायचं, व्लॉग शूट करायचे, मेमोरीज क्रिएट करायच्या. असं सगळा दिवस मी स्पेंड करतो. आणि या व्लॉगिंगच्या नादात काम कधी संपून जातं आणि दिवस कसा संपतो माझा हे कळतच नाही मला. सगळा दिवस माझा आनंदात जातो. शेवटचा एक डंपर आता आपल्याला लोड करायचं आहे. थोडंसं वाईड अँगल करू, त्याच्यानंतर मात्र आपल्याला फायनल टच द्यायचा लेवलला. कारण जेवढे काल आपण डंपर इकडे खाली केले होते ह्या साईडला, ते सगळे डंपर आपण लेवल केलेले. फक्त थोडासा या ठिकाणी नॉर्मल खड्डा होता, जास्त नाही, 5-6 इंचाचा उतार होता तिथं. तेवढं फक्त आपल्याला क्लिअर करायचं आहे आणि त्याच्यानंतर जायचं आहे आपल्याला आपल्या जुन्या प्लॉटवरती. कारण तिथं जे आपण ड्रेनेजचं वगैरे एक्सकॅव्हेशन केलं होतं, त्यांचे ते चेंबर वगैरे सगळे बांधून झालेत आणि फक्त बुरुम आपल्याला लेवल करायचं आहे. बुरुंबाचा सीन असा झाला, एवढे दगड आलेत. आमचे जे ज्येष्ठ निरीक्षक आहेत आरोडे मामा, त्यांनी मला सकाळीच कॉल केला की भाई तुमको आना पडेगा ब्लैक पोल को लेके. हाँ टाका तिथं टाका. ब्लैक पोल तो लेके जाएंगे हम लोग, लेकिन एवढे दगड आहे तिथं. बाबा बाबा बाबा, ते दगड सोलिंग करायचं म्हणलं ना, डोक्याला शीन आहे, डोक्याला ताप, असा डोक्याला ताप येतो माझा. कारण त्याच्यामध्ये टाइम जातो, म्हणून कंटाळा येतो त्या डबल सोलिंग करायचा, दगड सोलिंग करायचा. आणि त्याच्यात आपल्याला ते ड्रेनेजचे पाईप पण वाचवायचे. त्याला जर काही झालं तर आपल्याला ते प्लॉटवाले डायरेक्ट मृत्यूदंड देतील. एवढ्या विश्वासाने काम दिलं, बोलतील तू भाई सगळे आमचे ड्रेनेजचे पाईप फोडून टाकले, असं नको व्हायला म्हणून ते ड्रेनेजचे पाईप वाचवायचे. तर डंपरवाल्या काकांनी पण शेवटची त्यांची ट्रिप खाली केली आहे. असं सगळा इंटरफेस आपल्याला दिसतो म्हणजे लेवल केल्यानंतर. अजून याला फायनल टच द्यायचा बाकी आहे, तो पण द्यायचा आपल्याला एक 5-10 मिनिटामध्ये. ह्या 2-3 ट्रिपा ज्या आहेत त्या आपल्याला लेवल करायच्यात. लेवल केल्यानंतर आपल्याला फायनल टच द्यायला चालू करायचं आहे. तर आपल्याला जे नंतर डंपरने वगैरे टाकलेलं माती वगैरे होती ते सगळं झालंय आणि फायनल लेवल दिल्यानंतर प्लॉट आपला असा काही दिसतो. या ठिकाणी सगळं व्यवस्थित झालेलं आहे. फक्त त्या साईडला थोडीशी ओली माती होती म्हणून आपण ते ठेवलेलं आहे. आणि ही जी माती ही एक्स्ट्रा होती ही पण इथंच ठेवलेली आहे. लेवल कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपली ब्लॅक पर्ल आणि मी आत्ता आपल्याला जायचं आहे राजगुरुनगरमध्ये. जे आपलं ड्रेनेजचं वगैरे काम होतं ते काम आपल्याला कंप्लीट करायला जायचं आहे. लेवल तर पूर्ण फायनल झाली आणि आमच्या नानांना पण ते आवडले. तर असं काहीतरी लेवल झाल्यानंतर आपला प्लॉट दिसतो. लेवल कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. परत एकदा सांगतोय, संध्याकाळी आणतो, संध्याकाळी आणतो, उद्या सकाळी टाकू. मग प्लॉट तर फायनल झालाय आमचा. फक्त नानांना आम्हाला खत आणून द्यायचं. खत तिथं वावरामध्ये लागणार आहे. आता नवीन डेव्हलप केलंय म्हटल्यावर खत टाकायला लागणार आहे. पण आता ट्रॅक्टर अवेलेबल नाही. उद्या सकाळी ट्रॅक्टर येणार आहे. परत संध्याकाळी इथं मशीन आणायचं. उद्या सकाळी टाल दे इथं. उद्या सकाळी खत भरून द्यायचं नानांना. म्हणजे हे काम पूर्णपणे फायनल झालं असं जाहीर होऊन जाईल. आता चाललोय आपल्या सुपरवायझर जे आहेत ज्येष्ठ निरीक्षक, त्यांचा पण फोन आला होता. जेवायला वाट बघतात. आपण चाललोय त्या साईडवरती. बाय बाय. तर आत्ता आपण जवळजवळ पोहोचलेलो आहे आपल्या जवळच्या प्लॉट जवळ. जाता जाता आपल्याला पाण्याची बॉटल घेऊन जायची आपल्या मामांसाठी. जेवायला थांबलेले ते. रोड साईडला एक दुकान आहे, भेटते का बघू. त्या इथं आपल्याला पाण्याची बॉटल घेऊन जायची आहे. आजूबाजूला बघू, घेऊन जा. सकाळपासून एकटे बसलेले ते साईडवरती.
माझं इकडं काम चालू हो. कोण आहे दुकानावर? पाण्याच्या बॉटल ना 2 थंडगार. छोट्या का मोठ्या. आपली ब्लॅकपल पाण्याच्या बॉटल वगैरे घेतल्या. जेवायला वाट बघतात ते. काम पण बरंच पेंडिंग आहे आमचं. लवकर नाही गेलो ना मोठी शिक्षा भेटू शकते मला. त्याच्यामुळे थोडा पण न थांबता पटापट जायला लागणार आहे मला. खाली ठेवतो म्हणजे कसं थंड राहतील तिथं जाईपर्यंत. सो लेट्स गो. भाई दरवाजा राहिला लावायचा. चलो तिथे गेल्यानंतर जेवण वगैरे करायचं. जेवण केलं की पटापट आपल्याला मुरुम सोलिंग करायचं. तर मुरुम सोलिंग करायला आपल्याला चालू करायचं. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलेले. आमचे मामा कित्येक वेळ झाले जवळजवळ सकाळपासून वाट बघतात. किती वेळ झालं वाट बघतात तुम्ही. अहो पाण्याची बॉटल वगैरे घ्यायची होती ना म्हणून टाइम झाला. जेवायचं ना मशीन इथं राहू दे आणि जेवून घेऊ पहिला. रस्त्यातच लावू. ऐक ना रस्ता नाही पलीकडला ते चेंबरचे आहे का हो इथलं ते ना. हा हे चेंबर आणि इथे ते खड्डा पहिला करून घेतला असता. मग ते पाईप किती लागतात ना त्या हिशोबाने पाईप टाकून आहे ना ते ड्रेनेज काढून दिलं असतं. पहिलं आपण आहे ना जेवून घेऊ मग बाकीचं बघू. अरे हे तुला काय आलं पाहिजे तुला एक अहो 2 वाजले मला तिथे आहे ना खत भरायचं होतं पण ते पोस्टपोन झालं. पुढं ट्रॅक्टर नव्हतं तिथं. मग तू मला 5 वाजेपर्यंत थांबवलं असं. नाही मी यायचं प्लॅनिंग होतं माझं. पण आता काय सांगायचं तुम्हाला. आत्ताच मस्तपैकी जेवण केलं. जेवणात होती मस्त दही वगैरे. असं नको व्हायला. दही खाल्ली आहे दाबून तर झोप आली तर काम बंद पडत. त्यामुळं कमी खाल्ली दही थोडीशी मी. तर साईडवर आल्यानंतर आपल्याला हे दगड भेटले सरप्राईज म्हणून. काय आता काय करायचं. हे दगड आपल्याला सोलिंग करायचे. इथं पण दगड आहे. 1-1.5 फूट हाईट घ्यायची आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठे मोठे दगड आलेले. त्याला आता काहीतरी डोकं लावून आपल्याला ते सोलिंग करायचं. त्याच्यानंतर त्या साईडला ह्या साईडला कुठेतरी एक ड्रेनेजचा आउटलेट काढायचं आहे. कारण तिथं सगळं पाणी साचलेलं आहे. ते ड्रेनेज चॉकअप झालेलं होतं पण आता तात्पुरतं आपण तिथून पाणी काढून दिलं. नंतर आपल्याला ते चॉकअप झालेलं आहे तिथं आपल्याला त्यांना आउटलेटसाठी एक्सकॅव्हेशन करून द्यायचं. तर आपल्याला हे इथं जे दगड होते हे दगड वगैरे सगळे सोलिंग करायचे होते. अर्धे आपण इथं सोलिंग केले. काही इथं गेले. अजून बरेचसे दगड बाकी आहेत. आता लगेचच्या लगेच काय आपलं ते काम होणार नाही. कारण आत्ता वाजले संध्याकाळचे 6 आणि आता झालंय संध्याकाळ म्हणजे मशीन बंद करायचा टाइम झालाय बऱ्यापैकी. कारण 4-5 दिवस झाले कंटिन्यू लेट घरी जातोय. त्यामुळं आज मात्र लवकर घरी जाऊ. कारण मला कंटाळा आलेला आहे थोडासा. कारण हे सगळे दगड एवढे दगड होते इथं तरी आता दिसत नाही. बऱ्यापैकी आपण ते सोलिंग केले. आता मात्र थोडे दगड बाकी आहेत. ते उद्या आपण सोलिंग करू. कारण आज लगेचच्या लगेच काही होणार नाही ते. कारण दगड भरपूर मोठे होते. कंटाळा दगडांना. या आईला एवढे मोठे मोठे दगड आणून ठेवले तिथं सोलिंग करायला एवढा त्रास होतो ना प्रमाणाच्या बाहेर. एक दगड सोलिंग करायला मला अर्धा तास जातो अक्षरशः. कारण त्याला प्रॉपर खड्डा घ्यायचा. जी आपली लेवल आहे रस्त्याची त्या रस्त्याच्या लेवलपेक्षा डाऊन ठेवायचं खाली. जवळजवळ अर्धा फूट खाली ठेवायचं आहे. त्याच्यावरती मुरमाचा लेअर द्यायचा आहे. मुरमाच्या लेअरच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती 40 mm ची खडी टाकायची. खडी टाकल्यानंतर त्याच्यावरती कॉन्क्रीट करायचं आहे. म्हणून आपल्याला प्रॉपर त्याला सोलिंग करायला लागणार आहे. पण आज लगेचच्या लगेच काही होणार नाही. थोडंसं बारीक मटेरियल आहे इथं बकेटच्या पुढे आहे. ते मटेरियल आपण रस्त्यावरती लुटून देऊ आणि काम बंद करू. तर आजचा ब्लॉग पण इथंच संपू आपण. भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.